हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्व. तर आत्ता वाजलेले दुपारचे 5:30 आणि ह्यांची अशी इच्छा होती की चहा प्यावा आणि त्यासोबत बिस्किट खावी. तर मस्त असा चहा केला आहे, कडक एकदम. आता तो दोघांसाठी घेते. आम्ही चहा जास्त पित नाही, पण कधी कधी मूड झाला की पितो. आता चहा आणि बिस्किट खायचा असा मूड झालेला आहे ह्यांचा. तर दोघांसाठी पण मस्त असा बनवलेला. मस्त आम्ही चहा पिऊन घेतो. मला तर गुड्डे बिस्किट अजिबात आवडत नव्हतं आणि तेच होतं, आणि यांना गुड्डे बिस्किटच सर्वात जास्त आवडतात. मला बिलकुल नाही आवडत बिस्किट. तर हेच बोलत होते, मला अजिबात आवडत नाही गुड्डे बिस्किट. नाही आवडत म्हणून तरी खाल्ले मी 4-5. तर आता बाहेर जायचं होतं मला पूजेचं काही सामान आणायला, आणि मस्त असं रेडी झालेली मी. तर हा बऱ्याच दिवसाचा ड्रेस होता आणि आजही आला म्हटल्यावर एकदम आनंद झाला मला. कारण सगळे लोक बोलत आहे की तू जाड झाली आहेस, पण तो ड्रेस आला म्हणजे नाही झाली आहे. तर पूजेचं सामान घेऊन आलं आणि समोरच झुडिओ होतं. तर ह्यांना काय घ्यायचं होतं तर ते बघत होते. तर त्यांची झाली शॉपिंग. आणि बाहेर आलो आणि पाणीपुरी नाही खाणार असं कधीच होत ना. मस्त अशी पाणीपुरी खाल्ली. आणि आपल्या तिकडे म्हणजे महाराष्ट्रात 21ला करणार होते दिवाळी म्हणतात, पण इकडे तर 20लाच केलेली आहे. तुम्ही कमेंट करून सांगा कधी होती. आणि खाली आमचे जे काका राहतात, काका काकू, तर त्यांनी बोलवलेलं 5-6 वाजता त्यांना बोलून त्यांनी असं ओटी भरतात. तर तिथे जाऊन आली मी. आणि ते रात्री लागले फुलं. तुम्हाला मागाशीच सांगितलं की पूजेचं सामान आणायचं होतं. आणि हे माझं हर वर्षी माझ्याकडेच काम असतं हार बनवायचं. त्यांना सांगितलं की ते उलटं सुलटं करून ठेवतात, म्हणून त्याच्यापेक्षा कुटांना डबल दुमार काम करण्यापेक्षा म्हटलं की मीच केलेलं बरं, किती का वेळ लागे ना. तर गाडीसाठी आणि घरासाठी मस्त असा हार बनवला. त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची. आणि रात्रीचे वाजलेले 12च्या जवळपास झालेला टाईम. तर म्हटलं हे करूनच झोपावं, म्हणजे सकाळी निवांत स्वयंपाकाची घाई, रांगोळीची घाई राहते. आणि हा गाडीला एवढा बस का म्हणून मी त्यांना विचारत होते, तर ते बोलले की अजून थोडासा मोठा कर. तर येथे असं काही माझा दिवस गेला. आणि आम्ही काही रात्रीचं जेवण वगैरे केलं नाही, पाणीपुरीवरतीच आमचं पोट भरलेलं. मग आज स्वयंपाकाला सुट्टी होती. भेटूया पुन्हा, चला बाय.